ट्रेलरमध्ये असं असं दाखवण्यात आलं आहे की महात्मा ज्योतिराव फुलेंना ब्राह्मण समाजाची काही लोक मारतात आहे. पण जे जे आपण इतिहासात जे बघितलं गेलं तर इतिहासात कुठंही अशी नोंद नाही की महात्मा ज्योतिराव फुलेंना कुणी मारलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित फुले हा चरित्रात्मक हिंदी चित्रपट सध्या एका सांस्कृतिक आणि राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी सापडलाय. त्यामुळे महात्मा फुले जयंतीला प्रदर्शित होणारा असलेला हा चित्रपट पुढे ढकलण्यात आलाय. या चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा या प्रमुख भूमिकेत आहेत. नक्की विषय काय झालाय आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता विषयाकडे वळूया. तर विषय असा आहे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 11 एप्रिल 2025 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण राज्यातल्या ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतल्यानंतर चित्रपटाचं प्रदर्शन 2 आठवड्यांनी पुढे ढकललं गेले असं सांगण्यात आले. नव्या तारखेनुसार चित्रपट हा 25 एप्रिलला प्रदर्शित होईल. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष अनंत दवे यांच्या नेतृत्वाखाली या संघटनांनी चित्रपटावर जातीयतेला खतपाणी घालण्याच्या आणि ब्राह्मण समाजाचं कलंकित चित्रण केल्याचा आरोप ब्राह्मण संघटनांनी केलाय. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर लगेच दवे यांनी चित्रपटावर टीका करताना असा दावा केलाय की महात्मा फुलेंच्या समाज सुधारणांमध्ये योगदान देणाऱ्या ब्राह्मणांचा उल्लेख या चित्रपटात दुर्लक्षित केला गेलाय. त्यात सेन्सॉर बोर्डाने ही उडी घेत चित्रपटातल्या काही दृश्यांना कात्री लावायला सांगितले. आता आक्षेप कशावर आहे ते आपण पाहूया. त्यातला काही भाग काढण्याची गरज नाही, पण जे चांगलं आहे ते तुम्ही दाखवले की नाही हा आमचा प्रश्न आहे, असं ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष अनंत दवे यांनी म्हटले. फुलेंना ब्राह्मणांनी काही प्रमाणात विरोध केला, पण काही प्रमाणात समर्थनही केलं. चांगली कामही केली, शाळा दिली, देणगी दिली, शिक्षक दिले, विद्यार्थी दिले, ते तुम्ही दाखवले की नाही हा आमचा अनंत महादेवन यांना प्रश्न आहे, असं ते म्हणाले. आमचा एकमेकांत संवाद झालाय, चित्रपट एकांगी होणार नाही याची काळजी घेऊ, असं त्यांनी कळवले. यासाठी बदल करायचे असतील तर ते करू, त्यासाठी आम्हाला 15 दिवस लागतील असंही त्यांनी सांगितले. दवे यांनी हे स्पष्ट केलं. त्याच अनुषंगाने 11 एप्रिलला झालेल्या पत्रकार परिषदेत दिग्दर्शकांनी चित्रपट 2 आठवडे पुढे ढकलल्याचं अधिकृतरित्या घोषित केलं. आता ते बदल करतील आणि त्या बदलाचं आम्ही स्वागत करतो, असं दवे म्हणाले. कोणती दृश्य आक्षेपार्ह वाटतात असं विचारलं असता दवे यांनी ट्रेलरमध्ये एक ब्राह्मण मुलगा सावित्रीबाईंवर चिखल फेकताना दाखवण्यात आले आहे त्याचा संदर्भ दिला. त्यावर भाष्य करताना दवे म्हणाले, असं काही निगेटिव्ह घडलं असेल तर ते दाखवण्याची गरज नाही असं माझं मत आहे, पण तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याशिवाय चित्रपट पूर्ण होणार नाही हेही आम्ही मान्य करतो. पण त्याच ट्रेलरमध्ये शाळा घेताना एखादा ब्राह्मण त्यांना मदत करतोय असं जर एखादं दृश्य असतं तर ते चाललं असतं, असं ते म्हणाले. पण ते न दाखवणे हे जातीय देशांकडे घेऊन जातं असं मला वाटतं, असंही दवे यांनी स्पष्ट केलंय. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये फुलेंना मारहाण झाल्याचंही एक दृश्य दाखवण्यात आलं आहे. त्यावरही महात्मा फुले यांचे नातू प्रशांत फुले यांनी आक्षेप घेतलाय. फुले पैलवान होते, त्या आखाड्यात जायचे, दानपट्ट्याची कला त्यांना अवगत होती, असं असूनही त्यांना मारहाण झाली हे कसं दाखवलं जाऊ शकतं, असं ते म्हणाले. ट्रेलरमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की महात्मा ज्योतिराव फुलेंना ब्राह्मण समाजाची काही लोक मारतात आहे. पण जे आपण इतिहासात जे बघितलं गेलं तर इतिहासात कुठंही अशी नोंद नाही की महात्मा ज्योतिराव फुलेंना कुणी मारलेलं आहे. आणि महात्मा ज्योतिराव फुले हे मूळचे पैलवान होते. आखाड्यामध्ये जाऊन जे कुस्ती व्यायाम करायचे, कुस्तीची परीक्षण करायचे, परत दानपट्टा वगैरे ह्या सगळ्या कला त्यांना होत्या. पण असं त्यांनी दाखवले की एक 4-5 ब्राह्मण लोक त्यांना मारतात तेच अक्षरशः जे चुकीचं जे दृश्य ते दाखवण्यात आलेलं आहे. महात्मा फुलेंना कुणी मारलं अशी कोणतीही नोंद इतिहासात सापडत नाही. त्यांना मारायला आलेल्या 2 मारेकऱ्यांचं परिवर्तन फुलेंनी केलं होतं. त्यानंतर ते दोन्ही मारेकरी त्यांचे अंगरक्षक झाले होते. बाकी सिनेमाबद्दल त्यांचा काही आक्षेप नाही असंही त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर सिनेमातल्या अशा न पटलेल्या गोष्टींबद्दल फक्त चर्चा केली गेली, त्यावर बंदी घाला असं सांगितलं गेलं नव्हतं. मात्र माध्यमांनी अर्धवट माहिती दिल्यामुळं विनाकारण वादाला तोंड फुटलं असं ते म्हणाले. पण तुम्ही ट्रेलर पाहिलाय का? तुम्हाला ट्रेलर कसा वाटला आणि तुमचं या सगळ्या प्रकरणावर मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.